ताई मी अजून सांगतो तुम्हाला मी माझ्याकडनं सूचना परत दिल्या रात्री पण सूचना दिल्या आणि तुमच्या परत समोर परत सूचना मी शॉर्टिंगवाल्यांना पण सांगतोय की शॉर्टिंगवाल्यांना पण सांगितलेलं आहे की माल ज्यांचे जे टॉपचे समजा तुमचा माल टॉपचा आहे तुमची कॅरेट हायाशी उतरा शब्द लक्षात घ्या तुमची कॅरेट हायाशी उतरा शॉर्टिंग केल्यानंतर तुमची कॅरेट ताब्यात घ्या तुम्ही काय बोलायचे त्याच्यावर मी सांगतो तुमच्या सिग्नलमध्ये वेगळ्या गोष्टी ओळखल्या सगळे काय बरोबर आहे म्हणजे तुम्हाला काय बोलायचं ते मी इथं बोलून सांगितलं मी सांगतो तुम्हाला ज्यांचे टॉप माल आहेत जेव्हा कुठून जर त्याचं डॅमेज होऊ शकतो 100 कॅरेट मागे एक जर काही डॅमेज झाला 100 रुपयावर 2000 नुसार होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हाय असा खाली उतरून ठेवा फक्त कॅरेट निवड केल्यानंतर मग तुमच्या ताब्यात घेऊन गाडीत टाका खाली गेले कॅरेटच पूर्ण खाली हा मग मी मला सांगा तर मी काय बोलायचं तुम्ही त्या गोष्टी समजून घ्यायच्या आता मला सांगा ते फोन नका होतो मला नाव सांगा राजाराम हिरादास लोकरे रांगळ शेळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे पावल्या जमाना आहे चडचण मधला चर्चा कर्नाटक कर्नाटक आणि माल असा आहे की एका झाडावर 55 ते 60 किलो झाड होतं अवरेज 550 झाडात आमची अपेक्षा कमीत कमी 19 ते 20 टन मागणी किती 19 ते 20 टन किती वर्षाची मागितली 10 वर्षाची मग त्याला ताकद मिळाली पाहिजे 10 वर्षाची म्हणजे त्याला खोड बी तेवढं आहे आणि त्याला टेक्नॉलॉजी बी तशी आहे लेंडी खताशिवाय इतर खत कुठला वापरला जात नाही त्याला लेंडी खतच लेंडी खतच आणि 10 वर्षात 3 झाडं फक्त गेलेली मरोबा पूर्णपणे झाडं तशी आणि बागेत आल्यानंतर व्यापारी हालत नव्हता अशी बाग टॉपमध्ये दिसत होती बागेत व्यापारी हालत नव्हता पण रेट कमी रेटनं मागत काय रेट होती 60 पासून सुरुवात हायस्ट 71 72 करून संपलं आज तुमच्या मालाचे ऍव्हरेज सरसकट मध्ये 90 बसले 90च्या पुढे असं आणि सरसकट 90 बसले सांगतो तुम्हाला मी रिपोर्ट घेतो ना 90 बसले वरती जर श्री काढलं तर 100 रुपये बसले जनरली 25-30 रुपये किलो वाढतात हे अनुभव आमचा आहेच जर 71 ने तुम्ही दिला असता तर त्याच्यात रिजेक्शन करून तुमच्या हातात 60-55-60 रुपये पडला असता काल गाडी आणि पंढरपूरच्या व्यापाऱ्याला लावली होती त्याला 78 रुपये मागितलं गाडीत माल बघितला 2 कॅरेट खाली काढ म्हणलं बघतो तर म्हणलं फायनल मला येतं परत थोड्या वेळा म्हणलं 81 घेतो आणि म्हणलं नाही चालत 90 घेत असतं तर तिथेच म्हणलं जागेला म्हणलं नाही चालत तुमचा माल नीट लक्षात घ्या जागेवर जर दिला असतं तुम्हाला आता लगेच उभारत दिलं व्यापारी चांगल्या जरी मला काय अडचण नाही 20% तो रिजेक्शन करणारच आहे पण जनरली जर आपण जर 30 वगैरे असेल तर 40% मला रिजेक्शन होतो मध्यम क्वालिटीचा असेल तर 60% रिजेक्शन होतो पण जनरली आपण पाहिले 35-40% रिजेक्शन झाला असता तर तुमच्या हातात जर 78-81 मधला तुम्हाला तुमच्या हातात 60 रुपये पडला असता 60-62 रुपये पडला असता आज तुमचं 90 रुपये सरसकट मध्ये ऍव्हरेज पडलेलं सरसकट मधला विचार खरडा विचार डेली विचार सगळं म्हणजे हा एक दरवेळेचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे आणि मला सांगा तुमचं जर समजा 20 टन माल असेल 25 रुपये किलोने तुमचा एक महिन्यात तुमचे 5 लाख वाढले आज समजा गडीवर 5 लाख वाढले कोण देणार मला सांगा कुठली बँक देणार किंवा कोण देणार मला 5 लाख वाढले हा माइंडचा तुमच्या डोक्याचा सगळ्यात तुमचा अनुभव आहे आणि तुमचे माल विकू हे आपण पिकू शकतो विकू शकतो त्यासाठी आपल्याला मार्केटिंग करणं गरजेचं इथंच बिघडलं थोडं त्यामुळे हे गणित असतं त्यामुळे त्या गणितासाठी आपण ज्या मार्केटिंग करतो आपले जे व्यापारी आहे त्यामुळे आपला त्याचा फायदा या ठिकाणी होत असतो त्यामुळे इथून पुढच्या काळावर सुद्धा मी परवा सांगितलं होतं की रेट तुमच्या माझ्या हातात राहिलेला नाही परिस्थिती जशी असत जनरली मला आता थांबू पण नका मला आपला काढून कंटिन्यू आपल्याला लक्षात त्यामुळे आपल्या मार्केटला गाडी आज 2 गाड्या होत्या हो म्हणजे आपल्या मालाचे पैसे हे करून घ्या मी एवढं त्यांनी सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये थंडीचं प्रमाण जर वाढू शकतं बाहेरच्या राज्यामध्ये कारण महाराष्ट्रात माल विकत नाही हा बाहेरच्या राज्यात जाऊन विकतो त्यामुळे शेतकरी बांधव विनंती आहे आपण पाहिलं असेल जनरली 60-62-65 रुपये माल मागणारे आज 100 ऍव्हरेज पडलेले आज 120 रुपये सुद्धा ऍव्हरेज पडलेले जे चांगल्या टॉप मालाचं सरसकटमध्ये 104-105 ऍव्हरेज पडलेले त्यामुळे शेतकरी बांधव विनंती आहे की माल हा आपला काढता ठेवा एवढंच त्यांना सांगू इच्छितो धन्यवाद